स्वामी समर्थांची सेवा सुरू केल्यावर आयुष्यात काय बदल होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आज आपण जाणून घेणार आहोत की जेव्हा एखादी व्यक्ती मनापासून स्वामी समर्थ यांची सेवा सुरू करते तेव्हा तिच्या आयुष्यात नेमके कोणते बदल घडायला लागतात. हे बदल फक्त पैशापुरती नसतात, तर मन, विचार, घर, नाती आणि नशीब सगळ्यात हळूहळू परिवर्तन घडायला लागतं. काही लोक म्हणतात आम्ही स्वामींचे नाव घ्यायला लागलो आणि आयुष्य बदललं, तर काही लोकांना अचानक संकटातून मार्ग मिळाला. पण खरंच असं होतं का? आज आपण हे सविस्तर जाणून घेणार आहोत. पहिली गोष्ट, मनाला शांतता मिळायला लागते. स्वामींची सेवा सुरू केल्यावर सर्वात पहिला बदल होतो तो म्हणजे मन शांत व्हायला लागतं. पूर्वी छोट्या छोट्या गोष्टींनी त्रास व्हायचा, राग यायचा, भीती वाटायची, रात्री झोप लागायची नाही. पण जेव्हा रोज सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींचं नाव घेतलं जातं, श्री स्वामी समर्थ हा जप केला जातो, तेव्हा मनावरचं ओझं कमी व्हायला लागतं. कारण स्वामींचं नाव हे फक्त शब्द नाहीत, ती एक शक्ती आहे जी आतून माणसाला मजबूत बनवते. दुसरी गोष्ट, संकटातून मार्ग दिसायला लागतात. अनेक भक्त सांगतात की जेव्हा सगळे दरवाजे बंद झाले होते तेव्हा स्वामींनी अचानक एखादा मार्ग दाखवला. कधी योग्य माणूस भेटतो, कधी अचानक नोकरी मिळते, कधी पैशांची अडचण कमी होते. हे चमत्कारासारखं वाटतं, पण स्वामी भक्त याला स्वामींची कृपा म्हणतात. स्वामींवरती विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला एक गोष्ट नक्की जाणवते, मी एकटा नाही, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. तिसरी गोष्ट, घरातील नकारात्मकता कमी होते. ज्या घरात रोज स्वामींचं नामस्मरण होतं त्या घरात हळूहळू शांतता वाढायला लागते. भांडणं कमी होतात, तणाव कमी होतो, घरात सकारात्मक वातावरण तयार होतं. काही लोक तर असंही सांगतात की घरात स्वामींचा फोटो आणल्यापासून घरातली भीती आणि अस्वस्थता कमी झाली आहे. चौथी गोष्ट, चुकीच्या सवयी सुटायला लागतात. स्वामीची सेवा मनापासून करणाऱ्या व्यक्तीमध्ये हळूहळू बदल होतो. वाईट विचार कमी होतात, राग कमी होतो, अहंकार कमी होतो आणि माणूस चांगल्या मार्गावर चालायला लागतो. कारण स्वामींची खरी सेवा म्हणजे फक्त अगरबत्ती लावणे नाही, तर स्वतःमध्ये बदल घडवणे आहे. पाचवी गोष्ट, आत्मविश्वास वाढतो. पूर्वी सतत भीती वाटायची, माझं काही होणार नाही, मी हारलो आहे, असे सतत विचार यायचे. पण स्वामींची सेवा सुरू केल्यावर मनात एक वेगळी ताकद निर्माण झाली आहे. स्वामींचे ते वाक्य, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे भक्तांना आतून धैर्य देतं. सहावी गोष्ट, काही गोष्टी लगेच बदलत नाहीत. इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, स्वामींची सेवा सुरू केली म्हणजे दुसऱ्या दिवशी सगळं बदलत नाही. कधी कधी स्वामी भक्तांची परीक्षा घेतात, संयम पाहतात, विश्वास पाहतात. पण जो भक्त खऱ्या मनाने सेवा करत राहतो त्याला योग्य वेळी फळ नक्की मिळतं. स्वामींची सेवा कशी सुरू करावी? जर तुम्हालाही स्वामींची सेवा सुरू करायची असेल तर रोज सकाळी श्री स्वामी समर्थ हा जप करा, गुरुवारी दिवा लावा, तारक मंत्र ऐका, गरिबांना मदत करा, खोटं बोलणं आणि वाईट विचार कमी करा. स्वामींना मोठ्या गोष्टी नको असतात, त्यांना फक्त खरी भक्ती हवी असते. मित्रांनो, स्वामी समर्थांची सेवा म्हणजे फक्त पूजा नाही, तर आयुष्य बदलण्याचा एक मार्ग आहे. जेव्हा माणूस मनापासून स्वामींना हाक मारतो तेव्हा स्वामी त्याला कधीच एकटं सोडत नाही. जर तुम्हीही स्वामीचे भक्त असाल तर कमेंट मध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.